हे सर्व जरांगेच्या आशीर्वादाने जरांगे जरी आज म्हणत असला की बाळराजे आवारे माझा माणूस नाही, परंतु जरांगेला वेळोवेळी जरांगेने दाखवून दिलंय की एखादा सहकारी अडचणीत गुतला की जरांगे त्याला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम करतो। खरं तर बाळराजा आवारे 2011 ला शिवबा संघटनेचा पदाधिकारी होता, जरांगेचा निकटवर्ती होता। आज कुठतरी बाळराजे आवारेचं नाव व्हायला लागलंय आणि बाळराजे आवारे आज कुठतरी काही प्रकरणात गुतत असल्यामुळे बाळराजे आवारेंना सपशेल सोडून देण्याचं काम होत असेल आणि विशेषतः बाळराजे आवारेंनी चूक केली आहे। बाळराजे आवारेंनी खरं तर धातूंचे पुतळे आणि बनवल्याच्या नंतर परमिशन घेऊन पुतळे बसवले पाहिजे। ते छत्रपती शिवरायांचे पुतळे चोरून संध्याकाळी ज्या महान राजाचे पुतळे चार चौकात वाजत गाजत बसले पाहिजे, त्या महान राजाचे पुतळे चोरून बसवण्याचं काम केलं। धातूचे पुतळ्याऐवजी फायबरचे पुतळे वाटप करण्याचं काम केलं आणि विशेषतः गायरान जमिनीमध्ये तो कारखाना चालवलाय, त्याच्यावर तर कारवाई होणारच ना। आणि कारण हे चोरून पुतळे बसवल्यामुळे राज्यामध्ये वाद निर्माण झाला, राज्यात जाती जाती तेढ निर्माण झालं आणि त्या तेढ निर्माण झाल्यामुळे नक्कीच बाळराजे आवारेंना कठोर शासन झालं पाहिजे। आणि मी म्हणतोय बाळराजे आवारे एकटे नाही, बाळराजेंचा मोरक्या, बाळराजेंचा पाठीराखा मनोज जरांगे आहे।